मिरज तालुक्यातील जुनी धामणीतील मशानभूमीजवळ पूर्वीच्या वादातून परप्रांतीय मजुराचा त्याच्याच नातलग साथीदारांनी निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे। आज बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली। विनायक कुमार बालेश्वर चौधरी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित सोनू कुमार नाथू सहानी याला अटक केली आहे। मयत विनायक चौधरी आणि संशयित सोनू कुमार नाथू सहानी हे दोघेजण मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहेत। दोघेजण सेंटरिंग कामासाठी महाराष्ट्रात आलेत। त्यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील आलास येथे एकाच ठिकाणी काम केलं होतं। त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता, तेव्हा विनायकने त्याला मारहाण केली। आलास येथील कामानंतर काही दिवसांपासून जुनी धामणी येथील स्मशानभूमीजवळ घाटाचं काम सुरू आहे। त्यामुळे मुकादम नागेंद्र चौधरी यांनी सर्व कामगारांना जुनी धामणी येथे आणलं होतं। घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहत होते। मंगळवारी रात्री 9च्या सुमारास नशेत दोघांमध्ये वाद झाला। सोनूने धारदार शस्त्राने विनायकचा गळा चिरला, त्यामुळे त्याचा तडफडून रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला। मिथुनने हा प्रकार मुकादम नागेंद्रला सांगितला, तेव्हा नागेंद्रने सेंटरिंग कंत्राटदार सुशांत सुभाष बुरुंगे यांना हा प्रकार कळवला। बुरुंगे यांनी रात्री 11:30 वाजता जुनी धामणी येथे जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांना विनायकचा खून झाल्याचं दिसलं। दरम्यान सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तात्काळ पंचनामा केला। त्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून सोनूला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली आहे। कंत्राटदार सुशांत बुरुंगे यांनी फिर्याद नोंदवली आहे।